नमस्कार. आज तुर्ची गावामध्ये आम्ही सर्व तुर्ची गावचे ग्रामस्थ आज अन्नत्याग आंदोलन करत आहोत. अन्नत्याग आंदोलन एवढ्यासाठी करत आहोत की गेले 8 वर्ष झालं गाव नकाशावरील रस्ता बंद आहे आणि तो खुला करावा या मागणीसाठी आम्ही प्रशासनाकडे वारंवार पत्राद्वारे मागणी केली होती. पण आज अखेर प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे. आम्ही बऱ्याचशाच वेळेला जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो होतो. त्यांनी त्याच्यात लक्ष घालतो म्हणून सांगितलं होतं. पण या आज अखेरच्या तारखेपर्यंत त्यांनी आम्हाला 30 तारीख हा रस्ता खुला करण्यासाठी दिली होती. पण तो 30 तारखेचा रस्ता खुला न झाल्यामुळे आम्ही सर्व शेतकरी ग्रामस्थ तुर्ची गावच्या ग्रामस्थांनी अन्नत्यागाचा पत्र त्यांना दिलेलं होतं आणि त्या पत्रानुसार आम्ही सर्व गावकरी आज अन्नत्यागाच्या आंदोलनासाठी सर्व बसलेलो आहोत. आत्ताच काही तहसील ऑफिस मधून अधिकारी आले, पत्र दिलं, पण ते पत्र आम्हाला मान्य नव्हतं म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं. खरं तर पत्र द्यायचं काय गरजच नव्हती. आम्ही तुम्हाला जवळजवळ 20 दिवस दिले होते. त्या 20 दिवसात तो तुम्ही रस्ता खुला करू शकला नाही म्हणून तर आम्ही आज अन्नत्याग आंदोलन करत आहोत. अजून सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे प्रशासनाला सांगतोय की तुम्ही ताबडतोब रस्ता खुला करण्यासाठी चालू करा, तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ. तुम्ही फक्त येणार, पत्र देणार. गेले हे 4 वर्ष हेच चालू आहे. तो रस्ता आज तागायत खुला झाला नाही. जोपर्यंत तुम्ही रस्ता खुला करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनापासून बाजूला जाणार नाही किंवा आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही. आमच्या प्रमुख मागण्या आहेत की महसूल अधिकाऱ्यांचा आता जो GR आहे, सुधारित GR आहे, त्यानुसार रस्ता खुला करण्यात यावा, रस्ता करून द्यावा. स्वतः तहसीलदार, मंडल अधिकारी यांनी स्वतः इथं येऊन तो रस्ता खुला करून द्यावा. 100% रस्ता पूर्ण खुला करून द्यायला पाहिजे आणि संबंधित रस्त्यात ज्यांनी हेतू पुरस्कृत जो अडवलाय त्यांच्यावर तुम्ही कायदेशीर गुन्हा दाखल सुद्धा केला पाहिजे. हे आम्ही सांगायला नको आहे प्रशासनाला, पण त्यांनी ते पाऊल उचललं पाहिजे. दिनांक 14/3/26 रोजीपर्यंत 100% रस्ता खुला न झाल्यास आम्ही पुन्हा एक पत्र निवेदन देणार आहोत. सॉरी, इथून पुढे जो प्रशासनाचा आम्हाला पत्र मिळेल किंवा काय मिळेल, तर आत्ताच मी प्रशासनाला इशारा देतोय की हे आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येणार आहे. जर तुम्ही आमच्या मागण्या जर नाही मान्य केल्या तर खूप मोठं तीव्र आंदोलन होणार आहे. आता स्वतः तहसीलदार यांनी जर याच्यात लक्ष घातलं किंवा स्वतः जर ते ग्राउंडवर उतरले तर निश्चित हा रस्ता खुला होईल आणि तो खुला करून द्यावा. अन्यथा नाही तर आम्ही आणखीन तीव्र आंदोलन करू.